नमस्कार. मल्टीलिंक सेल्स अँड सर्व्हिसेसच्या वतीने सर्व दूध उत्पादक बंधू आणि भगिनींचे मनापासून स्वागत करतो आणि आपल्या आर्थिक भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण भारतातील सर्वोत्तम अशा मल्टीविटा ह्या ॲनिमल हेल्थ सप्लिमेंटबद्दल दूध उत्पादकांना लगेचच होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. मल्टीविटाच्या नियमित वापराने दूध उत्पादक बंधू आणि भगिनींचे एका गाई म्हैशीच्या माध्यमातून फक्त दूध वाढीमुळे महिन्याला होणाऱ्या उत्पन्नातील नफ्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. आता हा तपशील पाहत असताना आपल्याला एक गोष्ट हिथं आपण गृहीत धरतोय की गाईचा दूध दर हा 1 लिटरला 25 रुपये व म्हैशीचा दूध दर हा 1 लिटरला 40 रुपये असा आपण गृहीत धरलेला आहे. आता मल्टीविटाचा एका महिन्याचा डोस काय असतो किंवा किती पावडर लागते त्याचंही आपण कॅल्क्युलेशन बघूया. 400 किलोपेक्षा कमी वजनाच्या गाईंना महिन्याला 1.5 किलो मल्टीविटाची पावडर लागते आणि ह्या 1.5 किलोची किंमत 420 रुपये एवढी येते. त्याबरोबरच 400 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गाईंना महिन्याला 2 किलो मल्टीविटाची पावडर लागते आणि त्याची किंमत रुपये 560 एवढी येते. आता सुरुवातीच्या 1 ते 3 महिन्यात एका गाईमागे दिवसाला 1 लिटर ते 5 लिटर दूध एवढी वाढ होते. आता आपण बघूया की 1 लिटर दूध वाढीमुळे महिन्याला त्या गाईच्या पाठीमागे 750 रुपयेचा जादाचा नफा त्या दूध उत्पादकांना होणार आहे. आणि त्यातून जर आपल्या मल्टीविटाची किंमत 420 रुपये वजा केली तर फक्त दूध वाढीमुळे 330 रुपयेचा नफा एका महिन्यामध्ये होऊ शकतो. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं की 1 ते 5 लिटरपर्यंत दूध वाढतं. हो, नक्की वाढतं. काही गायींच्या बाबतीमध्ये ते 1 लिटरपर्यंत वाढतं, काही गायींच्यामध्ये ते 3-4 आणि जास्तीत जास्त 5 लिटरपर्यंतसुद्धा दुधाची वाढ मिळू शकते. मग ह्या 5 लिटर दूध वाढीमुळे महिन्याला काय फरक पडतो? तर 5 लिटर दूध वाढीमुळे एका महिन्यात त्या दूध उत्पादकाला फक्त दूध वाढल्यामुळे 3,750 रुपयेचा अधिकचा नफा होतो. आणि त्यातून 2 किलोची जर काय आपली मल्टीविटाच्या पावडरची किंमत वजा केली तर निव्वळ नफा राहतो 3,190 रुपये. म्हणजेच एका गाईमागे महिन्याला केवळ दूध वाढीमुळे सरासरी 1,760 रुपयांचा नफा त्या दूध उत्पादकांना मिळतो. आता आपण बघूया की 400 किलोपेक्षा कमी वजनाच्या म्हैशींना आणि 400 किलोपेक्षा जास्त वजनाच्या म्हैशींना नेमकं आपला मल्टीविटाचे पावडर किती लागते? तर एका म्हैशीला 400 किलोपेक्षा कमी वजनाच्या म्हैशीला 1.5 किलो पावडर लागते आणि त्या 1.5 किलो पावडरची एका महिन्याची जी काही किंमत होते किंवा जो काही खर्च होतो आपण म्हणूया तो 420 रुपये इतका खर्च होतो. 400 किलोपेक्षा जास्त वजनाच्या म्हैशीसाठी एका महिन्याला 2 किलो मल्टीविटाची पावडर लागते. म्हणजेच त्या म्हैशीच्या पाठीमागे त्या दूध उत्पादकाला 560 रुपयाचा खर्च येतो. आता आपण बघूया की ह्याच्यामुळं काय दूध वाढीमध्ये काय फरक पडतो त्या म्हैशीच्या? तर 1 लिटर दूध ते 3 लिटर दूध एवढं म्हैशीच्या बाबतीमध्ये दुधाचं प्रमाण वाढतं. आता 1 लिटर दूध जर काय वाढलं तर 40 रुपये हा जो काय आपण दर गृहीत धरलेला आहे तर 40 गुणिले 30 दिवस म्हणजे 1200 रुपयाचं अधिकचं उत्पन्न मिळालं. त्या 1200 रुपयामधून 420 रुपये हा मल्टीविटा पावडरवरती केलेला खर्च जर काय आपण वजा केला तर 780 रुपयाचा निव्वळ नफा मिळतो फक्त दूध वाढीमुळे. आता जर काय त्याच म्हैशीच्या बाबतीमध्ये 3 लिटरपर्यंत जर काय दूध वाढलं तर एका दिवसाला 120 रुपयाचा नफा गुणिले 30 दिवस बरोबर त्या म्हैशीच्या पाठीमागं 3,600 रुपयांचा निव्वळ नफा आपण पकडूया. पण ह्या 3,600 रुपयांमधून आपली मल्टीविटाची पावडरचा खर्चसुद्धा त्या दूध उत्पादकाला आलेला आहे.
त्याची किंमत किती होते तर ती 560 रुपये. म्हणजे निव्वळ नफा एका म्हैशीच्या पाठीमागं 3040 रुपयांचा होऊ शकतो. म्हणजेच एका म्हैशीच्या मागे महिन्याला फक्त दूध वाढीमुळे सरासरी 1910 रुपयाचा जास्त नफा मिळू शकतो. आता दूध वाढीबरोबर फॅट व SNF वाढसुद्धा होते. आणि तुम्हाला माहिती आहे की फॅट आणखीन SNFमध्ये जर काय वाढ झाली तर लिटर मागे 2 रुपये ते 3.5 रुपये हा वेगवेगळ्या ठिकाणचा आणि वेगवेगळ्या डेऱ्यांचा हा दर असल्यामुळे मी ते 2 रुपये ते 3.5 रुपये असं इथे नमूद करतोय. आता हे 2 रुपये ते 3.5 रुपयामुळं सुद्धा शेतकऱ्याला वाढीव प्रमाणात बिल येतं आणि ते बिल जास्त आल्यामुळे वर आपण जी काही कॅल्क्युलेशन त्याच्या नफ्याची पाहिली दूध उत्पादकांच्या त्याच्यापेक्षा सुद्धा अधिकचा जादा नफासुद्धा मिळू शकतो. आता ह्या सगळ्या मल्टीविटाच्या पावडरमुळं त्या गाई आणखीन म्हैशी ह्यांच्या आरोग्यामध्ये प्रचंड सुधारणा होते आणि ही प्रचंड सुधारणा झाल्यामुळे औषधाला जो काय दर वर्षाला अंदाजे एका गाईला म्हैशीला 5 ते 6,000 रुपये जो काय खर्च येतो त्याची सहजासहजी बचत आपल्या मल्टीविटा पावडरनं होते. त्यामुळे तो फायदा आणखीन वेगळाच आहे. तो आपण इथं वरच्या कॅल्क्युलेशनमध्ये पकडलेला नाही. त्याचबरोबर तुम्हालाही माहिती आहे की रेडकं, वासरं, करडू किंवा कोकरांच्या मृत्यूचे प्रमाणसुद्धा भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. मग ही काय रेडकं आणखीन वासरं जी काय अशक्त असतात म्हणून मृत्युमुखी पडतात, मल्टीविटाच्या नियमित सेवनामुळं त्यांच्यामध्ये खूप सशक्तता येते, खूप सुदृढ बनतात. आणखीन निरोगी आणखीन सुदृढ रेडकं आणखीन वासरं जन्माला आली की त्यांच्या मृत्यूचं प्रमाण जवळजवळ ना के बराबर असतं. म्हणजेच त्या दूध उत्पादकांना एका रेडकाचा आणखीन एका वासराच्या पाठीमागे काय फायदा होतो हा निश्चितपणाने हजारो रुपयांचा फायदा होतो आणि तो फायदासुद्धा आपण वरील कॅल्क्युलेशनमध्ये पकडलेला नाही. मग आता मला सांगा की मल्टीविटाचा जो काय आपण नियमित डोस देणार आहोत आपल्या गाईला, आपल्या म्हैशीला, आता हा नियमित डोस दिल्यामुळं तिच्या आरोग्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सुधारणा पण होते. सुधारणा झाल्यामुळं तिच्याकडं असणारी रोगराई पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण होते. आणि त्याचबरोबर रेडकं आणखीन वासरं ही जी काही सशक्त जन्माला येतात आणखीन तीसुद्धा पहिल्या जनरेशनपेक्षा मागच्या पिढीपेक्षा सुदृढ झाल्यामुळं त्यांच्यातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दूध देण्याची क्षमता निर्माण होते. हा फायदा जर काय आपण पाहिला तर मल्टीविटासारखा हेल्थ सप्लिमेंट तुम्हाला बाजारामध्ये कुठंही मिळणार नाही. कारण बाजारात मिळणाऱ्या सामान्य मिनरल मिक्सचरपेक्षा आपला मल्टीविटा हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये 29 पुरेसे आणखीन अतिशय चांगले उच्च दर्जाचे घटक आपण वापरलेले आहेत आणि त्या सर्वांचा एकत्रित फायदा तुमच्यासारख्या दूध उत्पादकांना 100% होणार आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना मल्टीलिंक सेल्स अँड सर्व्हिसेसच्या वतीने पुनश्च एकदा विनंती करतो की मल्टीविटा हा जो काही प्रॉडक्ट आहे हा वापरायला तुम्ही काही हरकत नाही. आणि एकदा तुम्ही मल्टीविटासारखा प्रॉडक्ट वापरायला सुरू केलं की बाजारात मिळणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही मिनरल मिक्सचरला तुम्ही कदापिही स्वीकारणार नाही. त्याला आपल्या घरातून आणखीन आपल्या गोट्यातून निश्चितपणे तुम्ही बाहेर टाकणार आहात. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी ह्या मल्टीविटाच्या माध्यमातून जे काही आर्थिक उन्नती होणार आहे, गाई आणखीन म्हैशींना जो काय एक अत्यंत चांगल्या प्रकारचा निरोगीपणाचा जो काय त्यांच्याकडे वारसा निर्माण होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझं हे कॅल्क्युलेशन किंवा हे जी काही माहिती आहे ती मी संपवतो. जय हिंद, जय जवान, जय किसान.